आज दिनांक 22/2/2023 रोजी आज रंगनाथराव पाटील विद्यालय या ठिकाणी हिंदीचा पेपर असल्या कारणामुळे आज फक्त एकच विद्यार्थी परीक्षेला आलेला प्रविष्ट होता, परंतु तोही विद्यार्थी ॲब्सेंट असल्यामुळं आज एकही विद्यार्थी या केंद्रावरती उपस्थित नाही आहे. त्याचं कारण काय आहे? का नेमकं विद्यार्थी नाही? विद्यार्थ्याला आपण फोन केला, परंतु तरी त्यांनी फोन घेतला नाही आणि तो आला नाही आज. त्यामुळं परीक्षार्थी त्या ठिकाणी न आल्यामुळं आज केंद्रावरती एकही विद्यार्थी परीक्षा देत नाही आहे. आमच्या सेंटरवरती एकूण 218 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते, परंतु ऋषी कनिष्ठ महाविद्यालय बावनेपांगरी या ठिकाणी असलेले विद्यार्थी 24 विद्यार्थी ऐनवेळी त्यांनी सेंटर बदलून तुपेवाडी हे सेंटर त्यांनी घेतलं आणि त्यामुळं आमच्याकडे 24 विद्यार्थी हे कमी झाले. काल 175 विद्यार्थ्यांपैकी 19 विद्यार्थी हे ॲब्सेंट होते. बाकीच्या विद्यार्थ्यांनी सुरळीत अशा पद्धतीची परीक्षा या ठिकाणी दिली. सर्व सुविधा या सेंटरवरती आहेत. कोणत्याही प्रकारची गैरसोय या ठिकाणी विद्यार्थ्याची होत नाही. आज मात्र एकही विद्यार्थी नसल्याकारणानं परीक्षेवरती शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळत आहे. सर, मला सांगा की जिल्ह्यामध्ये सध्या कॉपीमुक्त अभियान सुरू आहे. विविध ठिकाणी विविध सेंटरवर अधिकारी भेटी देत आहेत. त्याचा हा परिणाम असावा का विद्यार्थी गैरहजर असणं? नाही, तसं काही नाही. विद्यार्थी आज आमच्याकडेही उपजिल्हाधिकारी कानडे मॅडम या ठिकाणी येऊन गेल्यात, परंतु या 12वीच्या याच्यामध्ये परीक्षामध्ये मराठीचे जास्त विद्यार्थी असल्याकारणामुळं हिंदीचे विद्यार्थी कमी असतात आणि त्यामुळं त्यांना कदाचित वाटलं असेल की उद्याच माझा पेपर असेल, म्हणून एखाद्या वेळेस मला वाटतं तो विद्यार्थी आपल्याकडं आज उपस्थित झालेला नाही आहे. मी मच्छिंद्र लांडगे पर्यवेक्षक या ठिकाणी म्हणून कार्यरत आहे. आणि अशा चालू घडामोडींचा वेगवान आढावा घेण्यासाठी आमच्या न्यूज मेकर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.